भिवंडीमध्ये कोहिनूर नावाची एक बिल्डिंग कोसळली आणि त्यामध्ये जवळपास 10 जणांचा मृत्यू झाल्याचं आता निश्चित झालेलं आहे। शेवटची 10वी बॉडी जी आहे ती देखील रिकवर झालेली आहे आणि हा जो मृतदेह होता तो ढिगाऱ्याखाली खोल रुतला गेलेला होता, त्याच्यामुळे तो शोधण्यात खूप वेळ गेला। मात्र त्यांच्या कुटुंबियांचं असं म्हणणं होतं की हा मृतदेह ढिगाऱ्याखाली आणि त्या शिडीच्या पाशी असेल, त्यामुळे NDRF आणि TDRF या दोन्ही पथकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात शोधकार्य केलं आणि ते झाल्याच्या नंतर आता 10वा मृतदेह देखील हाती लागल्यामुळे जवळपास हे शोधकार्य जे आहे ते संपवण्यात येणार आहे। आपण पाहत आहे ही कोहिनूर बिल्डिंग आहे। या कोहिनूर बिल्डिंगची बी विंग जी आहे ती काल रात्री 11:30च्या दरम्यान अचानक कोसळली आणि त्या बिल्डिंगच्या कोसळण्यामुळे खाली असलेले काही मजूर आणि या बिल्डिंगमध्ये राहत असलेले काही रहिवासी त्या ढिगाऱ्याखाली अडकले होते। त्यांना शोधण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आलं आणि रात्री 1:30 वाजता NDRF आणि TDRF या दोन्ही पथकांनी एकत्रितरित्या हे जे शोधकार्य आहे ते हाती घेतलं होतं। मात्र सकाळपासून वेगवेगळे मृतदेह जे आहेत ते त्यांना या ढिगाऱ्याखाली मिळाले होते। आता शेवटचा 10वा मृतदेह देखील त्यांना मिळालेला आहे, त्यामुळे हे शोधकार्य जवळपास आता थांबवण्यात येणार आहे। मात्र प्रश्न उरतो तो म्हणजे उर्वरित बिल्डिंगचा। उरलेली जी बिल्डिंग आहे ती देखील अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आहे। या बिल्डिंगचा जो आजूबाजूचा भाग आहे तो देखील धोकादायक परिस्थितीमध्ये आहे, त्यामुळे हा सर्व भाग जो आहे तो कधी पाडणार आणि तो कधी हा संपूर्ण परिसर सुरक्षित करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। गिरीश महाजन यांनी या ठिकाणी भेट दिली आणि 5 लाखांची मदत जी आहे ती जाहीर केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 2 लाखांची मदत ही मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली आहे, पण अनधिकृत बिल्डिंगचा प्रश्न अजूनही तसाच आहे। आपल्याबरोबर सचिन आहे। सचिन, संपूर्ण शोधकार्य झालेलं आहे, TDRFच्या जवान देखील यामध्ये होते। आता काय शोधकार्याची पुढची दिशा असेल? 10वी बॉडी देखील तुम्हाला मिळाली? नक्कीच आपण 9 डेड बॉड्या काढल्यानंतर आपण एक अनाऊन्स केली होती की कोणाची काही विक्टीम मिसिंग असेल तर त्यांनी पुढे येऊन सांगावं। तर आपल्याला एक विक्टीम मिसिंग आहे अशी एक कंप्लेंट आली होती की माझे वडील मिसिंग आहेत, तर त्यांनी सांगितल्यानंतर आपण परत एकदा शोधकार्य चालू केलं आणि त्या शोधकार्याला कुठेतरी यश मिळालं। आपल्याला ती जी डेड बॉडी जी मिसिंग होती, त्यांची जी मिसिंग विक्टीम होती ते आपल्याला कुठेतरी 1 ते 1.5 तासानंतर आपल्याला परत मिळून आले आणि आपण त्यांना व्यवस्थितरित्या बाहेर काढून आपण त्यांना हॉस्पिटलाइज केलेलं आहे। आता शोधकार्याची पुढची दिशा काय असेल? थांबवणार आहात शोधकार्य की असं चालू ठेवणार आहात? कधीपर्यंत चालू ठेवणार? नाही, आता आपण परत एकदा अनाउन्समेंट करणार आहे। जर कोणी विक्टीम मिसिंग असेल तर सांगितलं विक्टीम जर तर आपण परत शोधकार्य चालू ठेवू आणि जर नाही कोणी क्लेम केला तर आपण शोधकार्य या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या व कलेक्टर ऑफिसच्या थांबवत आहोत। तर शोधकार्य हे थांबवण्यात येणार आहे। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे शोधकार्य करण्यात आलेलं होतं। अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या TDRF आणि NDRFच्या टीमने काम केलं होतं आणि आता या संपूर्ण शोधकार्याला कुठे ना कुठे पूर्णविराम जो आहे तो मिळण्याची शक्यता आहे। आमने सिव्हिल डिफेन्सची फोर्स देखील या ठिकाणी होती, त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आणि एकूणच सगळ्यांच्या मदतीनंतर आता शोधकार्य थांबवण्यात येणार। मात्र जे 10 मृत्युमुखी पडलेले आहेत, जे 10 जण यामध्ये दगावलेले आहेत, त्यांची नेमकी चुकी काय होती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। अनधिकृत इमारती असतील किंवा अनधिकृत अशा प्रकारचे स्ट्रक्चर असतील, त्या स्ट्रक्चरला आधी मुळात परवानगी का मिळते? जर ते धोकादायक असतील, अति धोकादायक असतील तर त्या वॅकंट का केल्या जात नाही, त्या रिकाम्या का केल्या जात नाही बिल्डिंग, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आणि यामध्ये लोकांची देखील तितकी जबाबदारी आहे की जर महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे तर ती बिल्डिंग तात्काळ खाली करावी आणि स्वतःचा जीव वाचवावा, ही लोकांची देखील जबाबदारी आहे। त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी आहे अशा दुर्घटना टाळण्यासाठी, भविष्यात या दुर्घटना होऊ नयेत यासाठी सरकार आता काय पावलं उचलतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।